मग तिला म्हटले आणि बायकोला म्हणाले अगं काहीतरी दे. मग काही पण नव्हतं, तांदूळ पण नव्हतं, काही नव्हतं, पोहे सुद्धा नव्हते. 4 घरातनं मागून आणली तिनं आणि मग एवढंच मोठभर पोहे आहे ना एकदम गंजक्या कपड्यात घालून दिलं, बांधून दिलं. कापड पण चांगलं नव्हतं, ते वस्त्र पण चांगलं नव्हतं, त्यातून ते घालून दिलं. आला सुदामा आला इथं, माहिती आहे आपल्याला सगळ्या गोष्ट आहे ना. किती आवडीनं खाल्लं ना ते, किती आवडीनं खाल्लं. आणि त्या रुक्मिणी आणि सत्यभामा आणि जांबवंती पळत आल्या, आम्हाला द्या आम्हाला द्या. त्यांनी पण खाल्ले ते पोहे आहे ना. आणि त्या उपकाराची परतफेड करावी लागतेच. म्हणून बघा देवाला पांडुरंगाला आपण काय म्हणतो, नैवेद्य दाखवा. कीर्तन चालू असतं इथं आहे की नाही. नैवेद्य दाखवलं का म्हणतो का नाही, काय म्हणायचं माहिती आहे काय, अहो नैवेद्य द्या आहे ना. नैवेद्य द्या पांडुरंगाला. तुम्ही आता सगळेजण बसला इथं पंगत, नैवेद्य झाल्यानंतर नैवेद्य दाखवा सगळ्यांना आणि ताटं काढा, चालेल. जेवायला द्या म्हणायला लागते हो. तसं पांडुरंगाला जेवायला द्या म्हणायला पाहिजे. म्हणून आपला भाव कसा आहे माहिती काय, असा आहे, असा भाव आहे बघा. म्हणून आहे ना त्यांनी परत उपकाराची परतफेड करतो तो, फक्त आपला भाव तिथपर्यंत पोहोचत नाही. काय म्हटलं तो नामदेव, छोटासा नामदेव, एवढासा नामदेव. आई म्हटले पांडुरंगाला भाकरी देऊन ये रे. आपली आई काय म्हणते, देवाला दाखवून आण रे. हा फरक आहे. ते पण देवाला दाखवून आणते, आई देवाला दाखवलं आणलो, तेवढं त्याचा भाव देवाला दाखवून आणायचं. ह्याची आई काय म्हणते ते है ना, काय म्हणते पांडुरंगाला भाकरी दे जा. मग दे जा म्हटलं, त्याला वाटलं खातोच पांडुरंग. खात नाही तोपर्यंत अट्टासन उभा राहिला. पांडुरंगाला विटेवरनं खाली यावं लागलं. काय भाव असो, काय भक्ती असो, असा भाव पाहिजे, अशी भक्ती पाहिजे आपली, तर तो प्रसन्न होणार आहे ना. असो सुदामा आलेला इथं सगळं खाल्लेलं आहे. आणि खाल्ल्यानंतर बघा 8 दिवस राहिले. 8 दिवस असे नवीन नवीन वस्त्र नेसायला दिले सुदामाला, नवीन नवीन शर्ट घालायला दिला, सुंदर सुंदर कपडे, सुंदर सुंदर भोजन, वस्त्र, पंचपक्वान, गादी वगैरे सगळं दिलं है ना. आयुष्यारामात राहावं लागला सुदामा. आणि असं असतं, आपल्याकडे कोणीतरी पाहुणं आलं, कोणीतरी गृहिणी आली, तर आपण काय करतो, तिला ओटी भरतो. आपण खना नारळाने आपण ओटी भरून पाठवणी करतो. पण इथं काय झालं माहिती आहे काय, श्रीकृष्णाने काय केलं, ते जे पहिलं जे धोतर होतं ना, तेच धोतर दिलं त्याला नेसायला. चांगले 8 दिवस दिलं होतं, पण त्यातलंच एक दिलं नाही, पहिलंच जुनं धोतर दिलं. भाव बघा, भाव कसा असतो. त्यानं पहिल्या दिवशी जे फाटकं धोतर नेसला होता ना, जसा भाव होता नवीन धोतर नेसल्यावर तसाच भाव होता. आणि ज्यावेळेला जुनं धोतर नेसलं जाताना त्यावेळेला पण भाव तसाच होता. नाहीतर आपला आहे ना, आपण फाटकं धोतर पहिल्यांदा आलोय असं आलेलं असतो, नवीन नवीन हा 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 हरकून गेलं असतं. आणि परत जाताना फाटकं धोतर, काय कृष्णा कळत पण नाही, एक धोतर दिलं असतं तर काय झालं असतं, आपण असं म्हटलं असतं ना. हा आपला भाव, त्यात काय कुठंही रेग नव्हती चेहऱ्यावरती, हा असा भाव. मग ज्या वेळेला मनी जाणीतले हो, मनी जाणीतले एवढा भाव होता ना श्रीकृष्ण सुदामाचा. अहो एवढा आतून जाणला ना तो है ना, एवढा आतून जाणतो होतो. फक्त आपला तसा भाव पाहिजे है ना. म्हणून बघा बघा कसं असतं, आतून पाहिजे हो आपली भक्ती है ना. त्याची भक्ती एवढी आतून होती ना, तर मला ते सुरून काय आला सांगता येणं झालं असं. तर श्रीकृष्णाने लगेच बघा सत्यभामाला म्हटलं, अगं आण ग ताट ते. सत्यभामा, रुक्मिणी, जांबवंती सगळं ताट वगैरे घेऊन आलं. आणि घेऊन आल्यानंतर ताटात बघा मस्तपैकी वस्त्र होतं, ताटामध्ये वस्त्र होतं. आणि कुंकू ज्यावेळेला घेतला ना, आपण कुंकू कसा लावतो, असा लावतो, पुरुष मंडळी आहे ना, अंगठ्यानं लावतो ना. मग ज्या वेळेला अंगठ्याने असं कुंकू लावायला गेला श्रीकृष्ण, सुदामाच्या बरोबर अंगठ्यावरती असं कपाळावरती कुंकू ठेवला. आणि त्यावेळेला कुंकूचं बोट काय केलं माहिती काय, असा फिरवला, असा फिरवला. इथं काय लिहिलं होतं माहिती का, ब्रह्मदेवे लिहिले असतील दृष्टाक्षर, हे चाललेलं आहे. ब्रह्मदेवे लिहिले असतील दृष्टाक्षरे, श्री क्षय लिहिलं होतं. श्री क्षय, श्री म्हणजे लक्ष्मी, इथं लक्ष्मी घेऊया आता. श्री म्हणजे परब्रह्म आहे, इथं लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी म्हणजे पैसा अडका म्हणा, संपत्ती म्हणा. हे
स्त्री म्हणजे लक्ष्मीची हानी, क्षय म्हणजे हानी, लक्ष्मीची हानीच लिहिलं होतं, काहीच नव्हतं त्याच्याकडे. पण ज्या वेळेला असं फिरवलं ना प्रब्रह्माने, त्यावेळेस स्त्री इकडं पडला आणि इथं इकडलं इकडं आलं, यक्षस्त्री. काय झालं? यक्षस्त्री झालं. यक्षस्त्री म्हणजे यशस्वी होऊन गेला. आणि ज्या वेळेला यशस्वी झाला, फिरवला, तिकडं सोन्याची नगरी झाली होती. तिकडं सोन्याची नगरी झाली होती. काय भाव असलो. म्हणून आपला भाव तसा पाहिजे. प्रब्रह्म आपल्याला देणार आहे, फक्त मला कड काढता आलं पाहिजे, है ना. म्हणून आता आपण बाप सोडून कुठं जायचं नाही बघा. का बाप सोडून जायचं नाही? मग आपल्या बापावर विश्वास राहत नाही, है ना. केलं की आतापर्यंत बरेच देव केले. असं नाही, मी याचा अर्थ असं म्हणत नाही की ह्या देवाला जायचं नाही, त्या देवाला जायचं नाही, त्या देवाला जायचं नाही, असं नाही. जावे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जाऊ नये तेथे जावे, परी विवेक सहित जावे. जाऊ नये तेथे जावे, परी विवेके सहित जावे. विवेक पाहिजे. विवेक म्हणजे काय?